मी खूप युजफुल असे एक भांडं आणले, ते कोणतं आहे तुम्हाला पुढे सांगतेच. पण त्याआधी आज मी व्यायाम वगैरे केलेलं सगळं शूट करू म्हटलं आणि जे काही आपण पद्मासन घालतो तर ते घालायचा प्रयत्न करत होते लहानपणी, तर अगदी सहज घालायला यायचं. पण आता अजिबातच जमत नाही आहे मला. परत मग सूर्यनमस्कार वगैरे घालून घेतला. मी फक्त वॉर्मअप करते आणि 11 सूर्यनमस्कार घालते. आधी 7च सूर्यनमस्कार घालायचे, पण नंतरनं मग आता 11पर्यंत मी वाढवलं आहे. असंच थोडे थोडे मी वाढवणार आहे. आणि खरंच सूर्यनमस्कार केला की अगदी दिवसभर अंग असं हलकं हलकं वाटतं. म्हटलं की चला आज थोडासा वेळ आहे तर वॉक पण करून येऊया. म्हणून मग वरती टेरेसवरच वॉक करायला गेले. तर चालायची सवय म्हणजे पूर्णपणेच माझी मोडलेली आहे. पण त्यामुळे खरंच खूप दमायला झालं. पण म्हटलं की चला 15 मिनटं आपण रोज वॉक करायलाच हवा. तर चॅलेंज घेतलं आहे तर ते तर पूर्ण केलंच पाहिजे. आणि तुमच्या साथीमुळे माझं चॅलेंज खरंच मी खूप सिरियसली घेते आहे. आणि इथं माझी देवपूजा झाली, सगळं माझं आवरून झालं, देवपूजा झाली आणि नंतरनं मग तुम्हाला मी दाखवते इथं की मी हे काय भांडं आणलं आहे. तर मोड आणायचं, जे काही कडधान्यांना मोड आणायचं भांडं असतं तर ते मी आणलेलं आहे. आणि खरंच इतके सुंदर मोड यात आलेलं आहे, मी तुम्हाला जवळून दाखवतेच. तर मूग आणि मटकी मी इथं भिजवून मग यात थोडीशी ती कोरडी करून यात ठेवली होती. तर अगदी एका दिवसातच इतके सुंदर असे मोड आलेले आहे याला. आणि खूप म्हणजे खूप असं म्हणजे हँडी आहे हे भांडं. आणि फक्त 350 रुपयाला मी आणलेलं आहे. असं तर आपण कशात पण म्हणजे भिजायला वगैरे घालतो, पण मोड आणायला आपण कपड्यात वगैरे बांधून ठेवलं की थोडासा वास वगैरे येतो मटकीचा किंवा मुगाचा. पण या भांड्यात अजिबात वास वगैरे येत नाही. आणि खूप म्हणजे खूप असे मोठे मोठे त्याला मोड आलेले होते, तुम्ही इथं बघू शकता. इतकं म्हणजे कुठेही मटकी काळी वगैरे पण पडलेली नाही आहे. नाहीतर आपण जर 1-2 दिवस पण ठेवलं तर मटकी अगदी काळी पडून जाते. तर मी म्हटलं की चला आता ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू. आणि आत्ता नाश्त्याला मला मटकी आणि थोडेसे मूग टाकून मी नाश्त्यासाठी करून घेणार आहे. आणि हो, चांगल्या सवयी लागायला थोडासा वेळ लागतो, पण खरंच खूप असं छान वाटतं की स्वतःसाठी आपण काहीतरी करतोय. त्यातली एक गोष्ट म्हणजे मी ब्लॅक कॉफी प्यायला शिकले. आधी थोडीशी कडवट वगैरे लागायची, पण आता खरंच अगदी फ्रेश वाटतं. चला तर मग माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.